नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवरती. आणि जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओत कळलं असेल की मी आता गावी आली. ताई आणि आम्ही दोघी इथं असताना आज मी एकटीच तुम्हाला व्हिडिओत दिसते. कारण मुलांचा रिझल्ट असल्यामुळे ताई भैया गेलेत शाळेमध्ये, त्यांना यायला उशीर होणार आहे. आणि मला आता बोर होते, म्हणलं आता दुपारी झाडाखाली बसले त्या आंब्याच्या, म्हणून म्हटलं चला थोडासा व्हिडिओ एक लॉंग तुमच्यासोबत शेअर करावा. कारण बऱ्याचशा कमेंट येत होत्या की आपली यूट्यूबची जर्नी सांगायची होती, मला काय काय अनुभव आले, नवीन काय काय शिकायला भेटलं, हे सगळं शेअर करावं. आज असा पण वेळ होता. आता ताईन मी दोघी असतं तर दोघी सोबतच दिसला असतो व्हिडिओमध्ये तुम्हाला, पण आता ताईला यायला उशीर होणार आणि मला पण टाईम जात नाहीये म्हणून म्हटलं तर व्हिडिओ शेअर करते तुमच्यासोबत. सगळ्यात आधी सांगते की मी यूट्यूब चॅनल कसं चालू केलं. तर तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे की आपल्या घरी ताईचं आधीच चॅनल होतं. आणि जेव्हा मी इकडं कधी गावाला यायचे तेव्हा ते चॅनलवर बऱ्याचशा कमेंट यायच्या की रोहिणीचं काय चाललंय पुण्यात, ते आम्हाला बघायचं आहे, रोहिणीला चॅनल चालू करायला सांगा. तुमच्या कमेंट भरपूर येत होत्या, पण मला पण वाटलं नाही कधी की मी कधी यूट्यूब चालू करेल चॅनल आपलं माझं स्वतःचं. कारण एवढं धाडस काय माझ्याकडनं नव्हतं स्वतः कॅमेरा फेस करायचं. मी ताईला पण म्हणायचे तुला किती सपोर्ट करायचं आहे ना, मी सपोर्ट करते, फक्त मला कॅमेऱ्यात घेऊ नको. कारण माझ्या तेवढं डेअरिंग नव्हतं आणि मी स्वतः ब्लॉग करायचं तर दूरच होतं. आणि त्यामुळं विचार पण केला नाही. नंतर नंतर काय झालं, आयुष थोडा मोठा होत होता आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं आधी मी जॉब करत होते. नंतर मला वाटायचं वर्क फ्रॉम होम काहीतरी जॉब करावं, नाही का, दिवसभर माझा टाईम पण जाईल आणि आपलं काहीतरी स्वतःचं मी शिकले, आपण शिकले, शिक्षण वेस्ट नाही जाणार. तर माझं हेच होतं की टार्गेट. आणि त्यात माझा जॉब होता शेअर मार्केटमध्ये, त्यामुळे शेअर मार्केटचं बऱ्यापैकी नॉलेज होतं आणि माझा रोज अभ्यास असायचा शेअर मार्केटचा. आणि मग आता त्यातच मला काहीतरी करायचं होतं, म्हणजे त्यातच मला एक्झाम द्यायच्या होत्या आणि माझं चाललेलं की मी जे पण काय करेल ते त्यातच करेन. पण नंतर असं झालं की एक मनात विचार येऊन गेला की परत असं वाटेल की यार आपण केलं नाही यूट्यूब चालू, एकदा ट्राय करून बघू. प्रश्न दुसरा की कॅमेऱ्यासमोर यायचं माझं काय धाडस नव्हतं. तसं मी शाळेत पण अशी खूप धाडशी मुलगी होते आणि नाही का, बाहेर गॅदरिंगमध्ये इकडं तिकडे भागायचं असं नव्हतं, एकदम शांत मुलगी होती मी. माझा अभ्यास एवढंच माझं जग असायचं. आणि आता कॅमेऱ्यासमोर यायचं तर एवढं डेअरिंग नव्हतं, यूट्यूब तर चालू करायचं होतं. मग मी विचार केला की फूडीचं चॅनल चालू करायचं, जसं की आपल्या चॅनलला नाव आहे रोहिणीज ब्लॉग अँड फूडीज. आता फूडीचं चॅनल कसं चालू करायचं, की जसं मी म्हटलेलं की पुण्यामध्ये जॉब करत असल्यामुळे ना बऱ्याच गोष्टी मला माहीत होतं की कुठं काय स्पेशल भेटते. आणि मी ठरवलं की आपण ते कॅप्चर करायचं आणि तिथले व्लॉग टाकायचे, ज्याच्यामध्ये मी दिसणार नाही, माझा फेस नसणार, पण तिथे रेसिपी काय आहे किंवा काही सगळं असं शेअर करायचं ठरवलं. एक दोन व्लॉग टाकले पण मी तसे, आणि थोडे व्ह्यू यायचे तर मी खुश व्हायचे, एवढे व्ह्यू आले तेवढे व्ह्यू आले. पण आयुष लहान होतं आणि प्रत्येक वेळेस बाहेर जाऊन शूट करणं पॉसिबल नव्हतं आणि त्यात मी कॅमेऱ्यासमोर येणं हे पण पॉसिबल नव्हतं. आणि त्याच्यानंतर पण शॉर्ट व्हिडिओ टाकायला चालू केले, एक 10-12 शॉर्ट टाकले असतील, मग 1000-1100 व्ह्यू आले तरी मी त्याच्यामध्ये खुश असायचे. एका स्टेज नंतर वाटलं की दाखवायला पाहिजे फेस, एकदा धाडस करायला पाहिजे, परत वाटायला नको की आपण धाडसच केलं नाही. मग त्या दिवशी प्लॅन केला की आज मी कॅमेरा समोर येऊन शूट करणार. मग त्याच्या आधी केंद्रात गेले, स्वामींच्या केंद्रात, आणि तिथे गेल्यावर स्वामींना सांगितलं की स्वामी माझ्यासाठी जर योग्य असेल यूट्यूब तर तुम्ही साथ द्या, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, जे मला भेटलं त्यात मी खुश आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा तिथून आले केंद्रातनं, आम्ही तयार झालो आणि आम्ही निघालो बाहेर जेवायसाठी. म्हणजे त्यावेळेस उन्हाळा एप्रिल महिन्यात चालू होता आणि तिथे आमरस थाळी स्पेशल होती रामभुवनला, मग तिथला शूट घ्यायचा होता मला. मग आम्ही रिक्षा बुक केली आणि जी रिक्षा मला घ्यायला आली होती ना, तर त्या रिक्षामध्ये स्वामींचा फोटो होता समोर, स्वामींची मूर्ती होती आणि कंटिन्यू श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ चालू होतं. मग त्यावेळेसच मला थोडंसं क्लिक झालं की यार स्वामींची पण इच्छा आहे की मी ह्याच्यामध्ये काहीतरी करावं. आणि मग गेले आणि मी तिथं शूट पण घेतला, तो रामभुवनचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, जुन्या व्हिडिओमध्ये आहे अजून पण. आणि शूट वगैरे झाला, परत मी रिटर्न आले. आणि ज्या रिक्षामधून मी रिटर्न आले होते ना, तर रिक्षा जेव्हा रिटर्न गेली तेव्हा मागं लिहिलं होतं की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग त्यावेळेस मला एक पॉझिटिव्ह वाटलं की स्वामी माझ्यासोबत आहे, म्हणजे ह्या प्रवासात नक्की काहीतरी चांगलं होईल, कारण स्वामी सोबत आहेत, हा माझ्यासाठी संकेत होता जाताना आणि येताना.
मग थोडा कॉन्फिडन्स वाढला माझा आणि मग म्हटलं की आपण आता व्हिडिओ टाकायला चालू करायचं, कॅमेऱ्यासमोर यायचं. मग तेव्हा ना मला फक्त नमस्कार मंडळी एवढं बोलायचं पण धाडस होत नव्हतं. मी खूप प्रॅक्टिस केली एवढं बोलायला सुद्धा. म्हणजे नोटबुकवर लिहायचं, कॅमेरा समोर धरायचं आणि नमस्कार मंडळी, मी रोहिणी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती. ह्याच्यासाठी सुद्धा मी अख्खा एक दिवस घालवलाय प्रॅक्टिस करायला. तर असा सोपा नव्हता माझ्यासाठी प्रवास, पण मी धाडस केलं. आणि आता मी जसं म्हटलं की नमस्कार मंडळी म्हणायला अख्खा दिवस मी प्रॅक्टिस केली होती. आणि त्यात अधूनमधून ताई मला सांगायची तू कर, धाडस करू शकते असं म्हणायची ती मला. पण माझं काही धाडसच व्हायचं नाही. पण थोडं म्हटलं आता आउट ऑफ बॉक्स आपल्याला पण जावे लागेल. मग शॉर्ट टाकायला चालू केली मी स्वतःच्या आवाजामध्ये बोलून. मग शॉर्ट टाकायला चालले. पुण्यात असताना मी एक 5-6 शॉर्ट टाकले असतील, पण तेव्हा एप्रिलच महिना होता, आयुषला उन्हाळ्याची सुट्टी लागलेली. म्हणजे बरोबर ह्या एप्रिलमध्ये आपल्या चॅनलला 1 वर्ष कंप्लीट झाले. म्हणजे 1 वर्ष. मग त्याला अजून थोडे चांगले, जेव्हा मी फेस दाखवून व्हिडिओ बनवायला चालू केले ना ब्लॉग, तेव्हा अजून चांगली वेळ आली. मग मला थोडं मोटिवेट, म्हणजे मला जमते का नाही असं वाटत होतं, तर जमायला लागले असं मला वाटायला लागलं. त्याच्यानंतर सपोर्टचं म्हणाल तर ताईचं ऑलरेडी घरात चॅनेल असल्यामुळे माझ्या सासरच्या लोकांकडनं कधीच असं नव्हते की नका करू किंवा काय, त्यांचा नेहमी सपोर्ट असायचा. पण आहोंचा सपोर्ट नव्हता त्यावेळेस. आहोंचं असं म्हणणं होतं की गावाकडे आपली फॅमिली आहे, शेती आहे, वातावरण छान आहे, तर ते लोकांना बघायला आवडेल. आपण पुण्यात 4 भिंतीत काय दाखवणार आहे रोज, असं त्यांना वाटायचं. त्यामुळे त्यांचा फारसा सपोर्ट नव्हता, ना फूड चॅनेलला होता ना ह्याच्यासाठी व्लॉगसाठी. म्हणजे त्यांना वाटायचं की तू मार्केटमध्ये आहे तर मार्केटचा अभ्यास कर आणि त्याच्यामध्येच पुढं बघ तुला काय करायचं ते, असं सपोर्ट होता. पण व्लॉग करायला काही त्यांचा सपोर्ट नव्हता. तरी पण माझं चालू होतं करायचं काहीतरी काहीतरी. आणि उन्हाळ्याची सुट्टी लागली, मग गावाला आलो. तेव्हा आंब्याचा सीझन पण चालू होता आणि आम्ही सगळे एकत्र. आता ताईचं ऑलरेडी चॅनल आहे त्यामुळे मला थोडं अजून आधार. मग ताई सुट्टीला गेली होती माहेरी आणि मी नात्याच होते इथं. मग आत्या आणि मी म्हटलं चला तांदूळशीची भाजी शेतात काढायला गेलो. आणि तो व्हिडिओ मी स्वतः कॅमेरा समोर धरून बोलून शूट केला. आणि त्यावेळेस त्या व्हिडिओला 10,000 व्ह्यू आले. मग तर माझा कॉन्फिडन्स चांगला वाढला की हां ठीक आहे, वर्क होतंय, म्हणजे नाही का आपण जे करतोय ते त्याचं काहीतरी रिवॉर्ड भेटते आपल्याला. मग त्यावेळेस 10,000 व्ह्यू माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती ती. आणि मग नंतर आहोंना पण वाटलं की म्हणजे आहे काहीतरी मी करू शकते. मग हळूहळू त्यांनी सपोर्ट करायला चालू केला की टॉपिक काय निवडायचं आहे किंवा ते माझं शूट पण घ्यायचे किंवा आता सध्या काय ट्रेंड चालू. म्हणजे मला बऱ्यापैकी त्यांचा टेक्निकल सपोर्ट तर त्यांचा नेहमीच राहिला मला. आणि नंतर नंतर ना त्यांनी टॉपिक निवडायला किंवा प्लॅन करायला कसे व्हिडिओ बनवायचे काय, त्यांनी मला सपोर्ट केला तिथून. आणि मग तिथून माझी जर्नी सुरू झाली. मग आता नंतर माझ्या माहेरी सांगितलं मी जेव्हा की मी ब्लॉग चालू करते, मग त्यांचा पण सपोर्ट होता. फक्त माझे जे चुलते आणि माझे पप्पा, त्यांना दोघांना सांगितलं की मी असं कुठलंच काम करणार नाही की तुम्हाला कधी वाटेल की बाबा आपली मुलगी काही चुकीचं करते. नेहमी तुम्हाला चांगलं म्हणजे चुकीचं काही करणार नाही, एवढा मी त्यांना विश्वास दिला होता. त्यामुळे त्यांनी पण परमिशन दिली मला त्यावेळेस. मग सासरच्या आणि माहेरचा दोन्हीकडचा सपोर्ट असल्यामुळे मला करता आलं पुढं अजून. म्हणजे पाऊल टाकता आलं ब्लॉगमध्ये अजून. आणि त्यात कसं असतं, फॅमिलीमध्ये एक माणूस जर निगेटिव्ह बोलणार असेल ना, तरी पण आपल्याला हुरूप येत नाही तेवढा ब्लॉग बनवायला. तसं लकीली माझ्या नशिबानं माझी सगळी फॅमिली साथ देणारी भेटली मला. आणि त्याच्यानंतर माझी गाडी, मला थोडा थोडा कॉन्फिडन्स वाढत होता ना, त्यामुळे मग रोज ब्लॉग टाकायला चालू केले. त्याच्यानंतर मी जेव्हा माहेरी गेलते सुट्टीसाठी, तर तिथले काही ब्लॉग टाकले, मी मोठे ब्लॉग टाकले. आणि तेवढ्यातच माझा वॉच टाईम कव्हर झालता, सबस्क्रायबर कंप्लीट झालते. आणि जवळजवळ 2 महिन्यातच माझं चॅनेल पण मॉनिटाईज झालं होतं. मग गावाकडे उन्हाळ्याची सुट्टी तर चांगली गेली, व्ह्यू तर चांगले येत होते मला. पण मला प्रश्न होता, जेव्हा मी पुण्यात जाईल तेव्हा ते 4 भिंतीमध्ये त्याला व्ह्यू येतील का नाही, एवढा कॉन्फिडन्स मला पण नव्हता. आणि पण उलट झालं, जेव्हा मी पुण्यात गेले ना, तर त्याला पण तुम्ही एवढं प्रेम दिलं ना, तर त्याला पण व्ह्यू चांगले येत गेले. आणि मग माझं चॅनल हळूहळू ग्रोथ होत गेलं, असं झालं. आता चॅनल तर आपलं ग्रो होत होतं. जसं मी जे काय आहे ते खरं सांगितलं, मला खूप काही स्ट्रगल करायला लागले असं पण नाही. स्वामी कृपेनं माझ्या फॅमिलीचा सपोर्ट आहे, आहोंचा सपोर्ट आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी इझिली होत गेल्या. आणि दुसरं म्हणजे कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे यूट्यूबमध्ये. जेव्हापासून मी यूट्यूब चालू केलं, म्हणजे जेव्हापासून ब्लॉग चालू केले ना,
तेव्हापासून मध्ये माझे चुलते एक्सपायर झाले ते त्यावेळेस फक्त 15 दिवसाचा गॅप होता. आणि आत्ता मला 9वा महिना लागल्यापासून एखाद दुसरा दिवस गॅप आहे. तर नाहीतर मग आपलं चॅनल पूर्ण कंटिन्यू ब्लॉग टाकलेत मी, एक दिवस पण सुट्टी घेतलेली नाही आहे. तर कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. जर नवीन यूट्यूबर असाल, व्ह्यू कमी येऊ किंवा जास्त येऊ, कन्सिस्टन्सी खूपच महत्त्वाची आहे यूट्यूबसाठी. आणि दुसरं म्हणजे कधी कधी असं होतं एखादा व्हिडिओ आपला मिलियनमध्ये जातो आणि मग आपल्याला तसं स्टेबल पण राहायला लागतं आणि एखाद्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत, 10,000 15,000 पण व्ह्यू येत नाहीत. त्यावेळेस दोन्ही कंडिशनमध्ये आपल्याला न्यूट्रल राहता आलं पाहिजे. जास्त व्हायरल होतात व्हिडिओ म्हणून जमिनीवर राहता आलं पाहिजे आणि व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत म्हणून डिमोटिवेट व्हायचं नाही. तर दोन्ही कंडिशनमध्ये मला तर राहता येतं. म्हणजे जास्त व्ह्यू आले म्हणून मला एवढं अति जास्त काय आनंद होतो किंवा असं पण नाही, किंवा कमी आलं म्हणून मला वाईट पण वाटत नाही. म्हणजे माझा असताना स्वभाव पण तसाच आहे. त्यामुळं फक्त जमिनीवर राहता आलं पाहिजे, न्यूट्रल राहता आलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि कन्सिस्टन्सी ठेवायला आली पाहिजे. आता आपला यूट्यूबचा प्रवास तर व्यवस्थित माझा चालू होता. रोज रेग्युलर व्लॉग जात होते आणि यूट्यूबमध्ये म्हणजे तुमच्यासोबतच मी माझी वेट लॉस जर्नी पण शेअर करत होते. एक 2-3 किलो वजन पण कमी झालं होतं आणि तेवढ्यात मला कळलं माझी प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली. आणि मग सुरुवातीला 2-3 महिने मला त्रास होत होता, उलटे वगैरे व्हायचा त्रास. तरी पण मी ब्लॉग टाकत होते. मग यूट्यूबमुळे कसं झालं माहिती आहे का, मी झोपून राहिली नाही, म्हणजे ॲक्टिव्ह राहिले. एकदम शेवटच्या आता आपली शेवटची 9व्या महिन्यात आहे मी, तरी पण कंटिन्यू ब्लॉग असल्यामुळे ना ॲक्टिव्ह राहिले मी. हा माझ्या प्रेग्नन्सीला फायदा झाला. त्यात तुमच्या कमेंट पण यायच्या, म्हणजे ताई तुझं चालू असतं, तू ॲक्टिव्ह आहे ते. पण ते काय माहिती ब्लॉगमुळं मी ॲक्टिव्ह राहिले. पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये उलट एकतर मला कन्सीव्ह व्हायला म्हणजे नाही का, जसं मी म्हणलेलं PCOD होता मला आणि त्रास झाला होता त्याच्यात, तेव्हा मला जास्तच त्रास झाला होता. पण हे 9 महिने कसे गेले मला समजलंच नाही. स्टील म्हणजे आता फार माझी डिलिव्हरी एक 5-6 दिवसावर आहे, तरी पण मी तुमच्यासोबत बोलते. म्हणजे ते ॲक्टिव्ह राहिले 9 महिन्यात चांगलं. हा एक फायदा झाला यूट्यूबमुळे. आणि आता अजून एक गोष्टीबद्दल बोलायचं तर ते म्हणजे कमेंट. तर तुमच्या भरपूर चांगल्या कमेंट येत असतात. म्हणजे 100 कमेंट तर चांगले आले ना, त्यात एखादी कमेंट निगेटिव्ह येत असते. तसं तर मी सगळ्या कमेंटला रिप्लाय देत असते. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जे कमेंट करतात रोज त्यांना माहिती आहे की आपले रिप्लाय सगळ्यांना असतात. पण एखादी ती निगेटिव्ह कमेंट असते ना, तुम्ही किती जरी चांगला कंटेंट दिला तर तुम्हाला त्यात ते काहीतरी निगेटिव्ह शोधत असतात आणि निगेटिव्ह कमेंट करतात. पण जेव्हा माझी प्रेग्नेन्सी कन्सिव्ह झाली ना, तेव्हा मला थोडं हर्ट व्हायचं बरं का, वाईट वाटायचं. कारण कधी तो व्हिडिओ म्हणजे ती गोष्ट त्यांनी बोललेली असते तसं माझं कधी इंटेन्शन नसायचं. पण ते कदाचित प्रेग्नेन्सीच्या हार्मोनमुळे पण होत असेल. पण नंतर मला लक्षात आलं की हे काय 100 कमेंटमध्ये एखादी तर येणारच आहे. निंदकाचे घर असावे शेजारी म्हणतात ना, तसं एखादी तर निगेटिव्ह फीडबॅक ॲज अ फीडबॅक म्हणून असेल ना, ज्याला आपल्याला सुधारायची गरज आहे, ते फीडबॅक म्हणून घ्यायचे. पण उगच काही पण बोललेत ते मात्र आपले इग्नोर करता आलं पाहिजे. म्हणजे तिथं आपण डिमोटिवेट होऊन नाही जमणार. तर एखादी निगेटिव्ह कमेंट येतच असते असं. आता अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ताई आणि मी आमच्या दोघींचं पण चॅनल असल्यामुळे नेहमीच आम्ही एकमेकींना सपोर्ट केलाय. म्हणजे ज्या गोष्टी मला माहीत नाहीत त्या ताईनं मला सांगितल्यात किंवा ज्या गोष्टी ताईला माहीत नाहीत त्या आम्ही दोघींनी एकमेकींना सपोर्ट केलाय. त्याच्यामुळे एक चांगला प्लस पॉईंट आहे की दोन्ही चॅनल आपले चांगले ग्रो झाले या वर्षामध्ये. आणि आम्हाला जे माहीत नाही ते आमच्या दोघींच्या आहोंनी सांगितलं. म्हणजे आमच्या चौघांची एक टीम आहे. आता प्रमोशन जेव्हा येतात, कुठले घ्यायचे आहेत, कुठले करायचे आहेत, कुठले रिव्ह्यू चांगले आहेत, तर हे सगळं आमच्या चौघांचा डिसिजन असतो, ना की फक्त माझ्या एकटीचा किंवा आहोंचा. असं नाही की जे पण चॅनलच्या रिलेटेड डिसिजन असतो ना, तो आमच्या चौघांचा डिसिजन असतो किंवा डिस्कशन आमच्या चौघांचा असतो. तर आमची ही चौघांची टीम आहे ना, ती चॅनल ग्रो करायला खूप महत्त्वाची ठरली किंवा डिसिजन कुठले घ्यायला खूप महत्त्वाचं ठरलं. आणि ताईचं माझं तर म्हणाल तर आमचं दोघींचं एकमेकांना नेहमी सपोर्ट राहिलेला आहे. आणि मध्ये मध्ये काही कमेंट अशा पण यायच्या की मी शांत आहे, ताई बोलते म्हणून कमेंट आहे, किंवा मी बोलत नाही म्हणून कमेंट असायच्या निगेटिव्ह, किंवा मी हसत नाही म्हणून निगेटिव्ह कमेंट असायचे, ताई हसते म्हणून कमेंट. म्हणजे लोकांना असं कम्पॅरिझन करते. तर मला फक्त एवढंच म्हणायचं की आम्ही दोघी वेगळ्या आहोत स्वभावाने, म्हणून आम्ही एकत्र आहे. म्हणजे आमचं चांगलं बाउंड आहे. एक शांत आहे आणि एक बोलणारी आहे, एक हसणारी, एक मी माझं शांत राहते. पण पण आम्ही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहोत. म्हणजे सख्या बहिणी पण जेवढ्या एकत्र नसतील ना, तेवढ्या आम्ही दोघी एकमेकींसोबत असतो किंवा एकमेकींच्या चांगल्याचा विचार करतो. तर कम्पॅरिझन करून कधी कधी निगेटिव्ह कमेंट येत होत्या, मला पण कधी यायच्या किंवा ताईला पण कधी यायच्या.
तर ते गोष्ट खराब होती, म्हणजे आमच्या मनाला लागण्यासारखी गोष्ट होती. पण आता आता आम्ही ते इग्नोर करून दिलं, की आम्ही त्या गोष्टीकडे आता लक्षच देत नाही. मग आम्ही आमचे एकमेकींचे स्वभाव वेगळे आहेत म्हणूनच आम्ही सोबत. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रँड कोलॅबरेशन. जेव्हा आपले शॉर्टला व्ह्यू चांगले येतात ना, तेव्हा ब्रँड आपल्याला स्वतः मेल करते. ह्याच्या आधी मी सांगितलं होतं तुम्हाला, की ब्रँड येतात आपल्याकडे आणि आपण त्यांचं प्रोडक्ट, म्हणजे त्यांनी स्क्रिप्ट दिलेली असते, त्या स्क्रिप्टप्रमाणे बनवून व्हिडिओ द्यायचा असतो. आणि जे पण ब्रँड आत्तापर्यंत आम्ही केलेत, मी किंवा ताईनं, ते दोघींनी पण, फेसेस कॅनराचे आहेत, काही आगारोचे आहेत किंवा रोजमेरी वॉटर आहेत, सगळे चांगले प्रोडक्ट आहेत बरं का. म्हणजे मी हा काही प्रमोशनचा व्हिडिओ नाही, पण जे आहे ते सांगते, ते चांगले प्रोडक्ट. बरेचसे गेमिंगचे व्हिडिओ होते, म्हणजे बरेचसे क्रीमाचे वगैरे प्रमोशन येतात, पण जे चांगले आहेत ना तेवढेच आम्ही केलेत. आणि दुसरं म्हणजे माझं कसं झालं की मला डेट दिली होती की 17 एप्रिल तारीख होती, आणि त्या डेट वाईज मी प्रमोशन घेतलेले होते. व्हिडिओ शूट पण बऱ्यापैकी काही काही झाले ब्रँडचे. पण माझी डिलिव्हरी डेटच अलीकडे आली. म्हणजे मला सांगितलं की 6 एप्रिलला ॲडमिट व्हायला लागेल. त्यामुळे कदाचित एवढ्या काही दिवसामध्ये तुम्हाला कंटिन्यू प्रमोशनचे व्हिडिओ दिसतील. ज्या ब्रँडला आम्हाला नाही म्हणता आले त्यांना आम्ही नाहीच म्हणून सांगितले. पण ज्यांना आम्हाला काही बोलता आलं नाही किंवा त्यांना ऑलरेडी डेट दिली होती ना, तर ते प्रमोशन, ते व्हिडिओ मात्र मला पब्लिक करायला लागतील. मग तुम्हाला बघायचे असतील तर बघा, नसेल तर स्किप पण करू शकता. असं काही नाही, ते प्रमोशनचे व्हिडिओ तुम्ही बघितलेच पाहिजेत असं पण काही नाही. पण जे पण काही प्रोडक्ट आहेत ते चांगले प्रोडक्ट आहेत. म्हणजे आणि ते प्रोडक्ट आम्ही स्वतः पण वापरतोय. असं नाही की तुम्हाला सांगतोय आणि आम्ही एक, म्हणजे तुमचा आणि आमचा एक विश्वासाचं नातं आहे ना, तो विश्वास कधीच तुटणार नाही. आणि दुसरं म्हणजे आता माझं चॅनल जे आहेत ते फक्त शॉर्ट व्हिडिओ, म्हणजे त्याच्यावर मी मोठे व्हिडिओ टाकलेलेच नाहीत, शॉर्टच व्हिडिओ आहेत. मग आता मी एवढा टाईम देते किंवा जसं जॉबसारखा कंटिन्युटी ठेवते, जॉब देत, कमेंटला रिप्लाय देते, म्हणजे भरपूर टाईम दिला आहे मी यूट्यूबसाठी. तर त्यातनं मला काहीतरी अर्निंग भेटते, तर हे फक्त ब्रँड कोलॅबरेशनमधूनच भेटते. कारण शॉर्टला जवळजवळ 1-1.5-2 लाख व्ह्यू झाले तर एखादा डॉलर आपल्याला भेटत असतो. जे यूट्यूबर आहेत त्यांना माहिती आहे, म्हणजे ते सांगू शकतील तुम्हाला. दुसऱ्या यूट्यूबरला जर तुम्ही विचारलं तर शॉर्टमधून जास्त अर्निंग होतच नाही आपल्याला. ते फक्त ब्रँड कोलॅबरेशनमधनं तुम्हाला अर्निंग होते. मग आता मी एवढा टाईम दिला आहे तर मग त्यातनं थोडंफार अर्निंग आपल्याला पण भेटते. फक्त मला हे एक सांगायचं होतं की माझी डिलिव्हरी डेट अलीकडे आल्यामुळं तुम्हाला जरा थोडे कंटिन्यू प्रमोशनचे व्हिडिओ दिसतील. बघायचं असेल तर बघू शकता, नाही तर स्किप पण करू शकता. पण प्रोडक्ट चांगले आहेत सगळे. आता अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे एप्रिल महिना सुरू झाला आहे आणि आता माझी डिलिव्हरी कधी पण होऊ शकते. तर आता या कंडिशनमध्ये कसं होईल, डिलिव्हरी झाल्यानंतर कंटिन्यू व्हिडिओ येतीलच असं नाही, कारण मी माझ्या माहेरी जाणार आहे आणि कंटिन्यू जसं मला जमेल तसं मी माझे अपडेट तुम्हाला देतच राहील. पण कंटिन्यू व्हिडिओ काय येणार नाहीत. आणि तुमच्या कमेंटला रिप्लाय पण भेटतीलच असं नाही, पण माझ्या अकाउंटवरून ताई किंवा अहो, आमच्या घरातले कोण पण फॅमिली मेंबर तुम्हाला रिप्लाय देतील जर तुम्ही काही प्रश्न वगैरे विचारलं तर. पण मला कंटिन्यू पहिल्यासारखं रिप्लाय तुम्हाला देता येणार नाही कमेंटला, किंवा कंटिन्यू व्हिडिओ पण मला अपलोड करता नाहीत येणार त्या कंडिशनमध्ये. तर एवढं तुम्ही समजून घेचाल आणि तेवढं जुने व्हिडिओ बघचाल आपले किंवा तसं प्रेम करचाल, ह्याची खात्री आहे मला तशी. पण जसं जसं मला पॉसिबल होईल तसं माझे अपडेट मी तुम्हाला देत राहीन. तर आशा करते की या वर्षभरातला माझा प्रवास, मागच्या एप्रिलपासून ह्या एप्रिलपर्यंतचा प्रवास जो काय तो मी तुमच्यासोबत शेअर केला, तर तुम्हाला तो आवडला असेल. फार काही स्ट्रगल आहे असं पण नाही आहे. तर माझ्यासोबत बऱ्यापैकी पॉझिटिव्हच गोष्टी घडत गेल्या आणि आपलं आता यूट्यूबची फॅमिली पण मोठी झाली, म्हणजे आपल्या दोन्ही चॅनलची, दोन्हीकडे पण आपण 1-1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट केलेले. त्यामुळं अजून आपल्याला भरपूर काम करायचं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.